आपल्या घरात मृत नातेवाईकांचे फोटो लावणे हा सर्वस्वी व्यक्तिगत निर्णय आहे. तरीही आपल्या घरामध्ये काही लोक आपल्या पूर्वजांचे फोटो लावत असतात. तर ते फोटो कसे लावावेत जेणेकरून नकारात्मक ऊर्जा घरामध्ये पसरणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मृत नातेवाईकांचे फोटो लावायचे असतील तर दक्षिण दिशेला त्यांचे मुख असेल अशा प्रकारे जास्त उंच किंवा जास्त खाली असे न लावता आपल्या तोंडाच्या समोरच फोटो दिसतील असे उंचीवर लावावे. आता घरातील स्वयंपाकघरात फोटो लावू नयेत, बेडरूममध्ये फोटो लावू नयेत. नमूद केलेल्या या सर्व ठिकाणी फोटो लावले तर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होऊन घरामध्ये सतत कलह निर्माण होतो आणि अशांतता निर्माण होते. मृत नातेवाईकांचे फोटो हे हॉलमध्ये दक्षिण बाजूस लावावे, कारण दक्षिण दिशा ही मोक्षाची दिशा समजली जाते. आता प्रश्न असा उरतो की फोटो लावायचे तर ते का लावावे? याचे कारण असे की मृत नातेवाईकांविषयी मनामध्ये आदरभाव कायम ठेवून त्यांचे आपण जर नित्य दर्शन घेत राहिलो तर आपल्या मनामध्ये कृतज्ञता निर्माण होते. तसेच त्यांची जी काय स्वप्ने अपुरी राहिली असतील ती पूर्ण करण्याची आपल्या मनामध्ये जिद्द निर्माण होते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सर्वत्र सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह चालू राहतो, असे काही लोकांचे ठळक अनुभव आहेत. आता दुसरी बाजू आपण जर पाहिली म्हणजेच मृत नातेवाईकांचे फोटो का लावू नये. त्याचे कारण असे की आपल्या नेहमीच्या दररोजच्या जीवनामध्ये म्हणजेच दैनंदिन जीवनात आपण ज्यावेळी मृत नातेवाईकांच्या फोटोकडे पाहत असतो तेव्हा त्यांच्याविषयीच्या सगळ्या आठवणी जागृत होतात आणि आपले मन भरून येते. कळत नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागतात असे बहुतांशी लोकांचे अनुभव आहेत. तसेच घरामध्ये सर्वत्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून काही जाणकार लोक आपल्या घरामध्ये मृत नातेवाईकांचे फोटो लावत नाहीत. मृत नातेवाईकांचे फोटो लावावे किंवा नाही याला कोणताही शास्त्र आधार जरी नसला तरी त्याने काहीच फरक पडत नाही असे सुद्धा काही जाणकारांचे म्हणणे आहे.